सैफ अली खानचा हल्लेखोर अखेर पोलिसांच्या हाती लागलाय। या तपासामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांपासून बचावासाठी आरोपीने मोहम्मदनं काय काय कारनामे केलेत आणि जिम बॉडी असलेल्या सैफवर किरकोळ शरीरयष्टीचा आरोपी कसा भारी पडलाय याचे तपशील आता समोर आले आहेत। बघूया। सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी कुस्तीपटू, पोलिसांपासून बचावासाठी आरोपीचं वेशांतर, मुंबई पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा। तब्बल 72 तासाच्या तपासानंतर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या। आरोपी मोहम्मद शरीफुलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येतेय। सैफ अली खानवर हल्ला करण्याआधी आरोपीने एका रिक्षा चालकाकडून वांद्रे परिसराची माहिती घेतली होती। रिक्षा चालकाकडून त्याला माहिती मिळाली की वांद्रे परिसरात श्रीमंत लोक आणि कलाकार राहतात। त्यानंतर त्यानं हा चोरीचा प्लॅन आखला। आरोपीने सैफ राहत असलेल्या इमारतीची निवड केली कारण त्या इमारतीखाली लॉन होता। त्यामुळे जरी इमारतीवर चढताना आरोपी मोहम्मद शरीफुल खाली पडला असता तर त्याला खालच्या गवतामुळे जास्त दुखापत झाली नसती। सैफ अली खानवर 6 वेळा चाकूने वार करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल हा हल्ल्यानंतरच्या काही तासांनंतर आरामात शॉपिंग करत होता। त्याने ओळख बदलण्यासाठी आधी स्वतःचे केस कापून वेगळी हेअरस्टाईल केली, नंतर कपडेही बदलले। मात्र मुंबई पोलिसांनी 72 तासांनंतर आरोपीचा छडा लावलाच। यासाठी मुंबई पोलिसांनी 500 सीसीटीव्हीची मदत घेतली। हल्ल्यानंतर आरोपीने कपडे बदलले आणि केसही कापल्याचं या सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेताना पोलिसांच्या लक्षात आलं। खास करून बुटाचा रंग आणि पॅटर्नवरून पोलिसांना आरोपी मोहम्मद शरीफुलचा छडा लावणं सोपं झालं। आजही वांद्रे पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजादची 8 तास चौकशी केली। तसंच त्याच्या बांगलादेशात असलेल्या कुटुंबाकडून जन्म दाखल्याची माहिती मागवली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मोहम्मद शरीफुल हा बांगलादेशातला कुस्तीपटू आहे। त्यामुळे जिम बॉडी असणाऱ्या सैफ अली खानवर तो वरचढ ठरल्याचं बोललं जातंय। आरोपी मोहम्मदनं सैफच्या मोलकरणीवर हल्ला करत 1 कोटींची मागणी केली। जेव्हा सैफनं आरोपीला पकडलं तेव्हा कुस्तीपटू असल्यानं कुस्तीतले डाव टाकून सैफवर त्यानं ताबा मिळवला। सुरुवातीला मोहम्मदनं सैफ अली खानच्या गळ्याच्या मागे वार केला, नंतर पाठीवर वार केल्यावर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीतच तुटला। आधीच सैफच्या आरोपीचं बांगलादेशी कनेक्शन निघालं। पैलवान असलेल्या आरोपी मोहम्मद शरीफुलनं हल्ल्याआधी केलेली रेकी, हल्ल्यानंतर वेशांतराचे प्लॅन पोलिसांनी उघड केले। आता भविष्यात सैफवरील हल्ल्यामागील आणखी कोणकोणते दुवे हाती लागतात ते बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।